हॅलो, गुड मॉर्निंग. हाऊ आर यू? कसे आहेत? बरे ना? आज आपण फॉर्म्युल्यावर युनिट शिकणार आहोत, बरोबर की नाही? टू फाइंड आउट द युनिट फ्रॉम द फॉर्म्युला. 2 मार्काला येतं, एक गाळलेली जागा आणि एक ऑप्शनला. मग आता व्हेलॉसिटीचं काय आहे? व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्सचं काय आहे? मीटर आणि टाईमचं सेकंद. देअरफॉर एस आय युनिट मीटर पर सेकंद. हे झालं युनिट, एस आय युनिट. तुम्हाला दुसरं पण MKCGS किलोमीटर पर सेकंद किंवा किलोमीटर पर मिनिट. आता डेन्सिटीचं काय आहे? घनता इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. घनता डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम. मासचं युनिट काय आहे? किलोग्रॅम आणि व्हॉल्यूमचं मीटर क्यूब किंवा ग्रॅम सेंटीमीटर क्यूब. मग काय होईल? युनिट किलोग्रॅम पर मीटर क्यूब, म्हणजे मीटरचा घन, किलोग्रॅम दर मीटर घन. मास म्हणजे वस्तुमान भागिले आकारमान. फोर्सचं माहिती आहे आपल्याला, काय आहे? फोर्स इज इक्वल टू M इंटू ए. M मास मल्टिप्लाइड बाय ए. ए म्हणजे काय? ॲक्सेलरेशन. ए म्हणजे काय? ॲक्सेलरेशन. मग मासचं किलोग्रॅम. मासचं काय आहे? किलोग्रॅम आणि ॲक्सेलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर. मासचं किलोग्रॅम आणि ॲक्सेलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे साय युनिट. मासचं किलोग्रॅम, हेचं मीटर दर सेकंड स्क्वेअर. हे झालं SI युनिट. एकक म्हणजे बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण, आहे की नाही? आता मोलॅलिटीचं तुम्ही काढायचं आहे, हे होमवर्क आहे. काय आहे? HW. 1 मार्काला आहे तुम्हाला. मोलॅलिटीचा फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन. म्हणजे आकारमान त्याच्या असेल, त्याच्यावरनं आपण काय काढायचं? SI युनिट. जसे आपण हे काढले का तसं. नंतर मोलॅरिटी इज इक्वल टू मोल सोल्यूट अपॉन लिटर पर सोल्युशन. मोल पर सोल्यूट म्हणजे त्याचं युनिट काय झालं? मोल पर लिटर. हे 2 मार्काला येतं, 9वी 10वी 12वी 11वी. ओके, थँक्यू. स्टडी करा.